आता बघूयात मुंबई पुण्यात नेमकं काय चाललंय न्यूज टॉप 9 मधून। मुंबई महापालिकेतर्फे 426 घरांची संगणकीय सोडत संपन्न, 373 अर्जदारांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, तर लवकरच 296 घरांसाठी सोडत प्रक्रियाही राबवली जाणार। मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोन आणि संरक्षण विभागाच्या आस्थापनांमुळे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार। प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रोत्साहनपर FSI आणि TDR देण्याची सरकारची घोषणा। पुणे महापालिका खडकवासला ते हडपसर मेट्रोसाठी 66 ठिकाणी उड्डाणपूल फोडणार, पालिकेच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी। मात्र महापालिकेच्या नियोजनावरती नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। उत्तर मुंबईतील आतापर्यंत 330 रस्त्यांची कामं पूर्ण, उर्वरित रस्त्यांची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता। मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसर या भागातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार। वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, प्रवेश प्रक्रियेसाठी देशभरामध्ये 4000 नव्या जागांना मान्यता। प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये जागांचा समावेश होण्याची शक्यता। पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढला, पुण्यामध्ये तापमानाचा पारा 8.8 अंशांवर पोहोचला। आठवडाभर पुणेकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार। वर्सोवा भाईंदर सेतू रस्त्याचा मार्ग मोकळा, 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास परवानगी देण्यात आली। नुकसान भरपाई म्हणून लावण्यात येणाऱ्या झाडांच्या लागवडीसंदर्भात दरवर्षी अहवाल सादर करण्याची न्यायालयाची अट। मुलुंड पक्षी उद्यानाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन, तर मुलुंड पश्चिमेला नाहूरगाव परिसरामध्ये मुंबई पालिकेकडून पक्षी उद्यान उभारलं जाणार, तर पालिकेकडून 190 कोटींचा निधी देखील मंजूर झाल्याची माहिती समोर।